हा सर, फिक्सोमी मधनं बोलत आहो. फिक्सोमी कंपनीतनं बोलत आहो. तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं ना फिक्सोमी नावाचं, तर तुम्ही ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर त्यात अकाउंट ओपन केलेलं आहे. कुठलं काम करता तुम्ही? हा, नाही, कुठलं काम करत आहे तुम्ही आता ऑलरेडी? कोणता सर्टिफिकेट वगैरे आहे तुमच्याकडे? ITIचं वगैरे काय त्याचं? कशाचं सर्टिफिकेट आहे? मेकॅनिकल आहे का? मेकॅनिकलची तर सध्या सर्व्हिस नाही आहे सर आपल्याकडे. आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, त्यावरून इलेक्ट्रिशियन, प्लंबर वगैरे हे जर तुम्ही ऑलरेडी कामं करत असाल तर त्यामध्ये तुम्ही जोडून तुम्हाला जास्त कस्टमरचे कॉल्स वगैरे येतील, जास्त इन्कम वाढते. त्याच्यासाठी आपलं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही यातून कुठलं काम नाही करत का? इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर? अच्छा. ओके सर, ठीक आहे. नाही, यासाठी ते ऍप्लिकेशन होतं. आणि जस्ट लाईक मेट्रो सिटी मध्ये ओला उबेर कसं आहे, जे ऑलरेडी टॅक्सी चालवत आहे त्यांनी फक्त रजिस्टर होतात आणि कस्टमर त्यांना ऑनलाईन बुक करतो. तशासारखं आपला ऍप आहे. त्यामध्ये जे इलेक्ट्रिशियन, प्लंबर ऑलरेडी काम करत आहे ते रजिस्टर होतात आणि त्यावरून कस्टमर त्यांना बुक करतो. हो, ठीक आहे ना सर, चालेल. सध्या तर मेकॅनिक ची सर्व्हिस नाही आहे, तर इन फ्युचर आली की आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे सर. आता मी एका मुलाला कॉल केला, सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल केला. त्याच्याकडे मेकॅनिकची डिग्री आहे आणि तो घरी जॉबलेस बसून आहे. आणि खूप सारे सर्व्हिस प्रोव्हायडर्स डेली लाईफ मध्ये आम्ही असे बघत आहोत की त्यांच्याकडे कुठलं सर्टिफिकेट नाही आहे, लायसन्स नाही आहे, काही नाही, तर स्टील त्यांनी इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फर्निचरची कामं करत आहे आणि महिन्याचे 15,000 ते 20,000 रुपये कमीत कमी किमान मिळवत आहे. हा सर, ते फिक्सोमी मधून बोलत आहो मी. ते ई-श्रम कार्ड अपडेट केलं का? सोबत नाही, मोबाईल मध्ये फोटो वगैरे? हो का? तर तुम्ही आपल्या ऑफिस वरती येऊ शकणार का? आपण डाउनलोड करून घेऊ आणि म्हणजे अकाउंट वगैरे ओपन करून घेता येते तुमचं फिक्सोमी मध्ये. नाही.